ओके. सो सॉरी. आपण पहिल्या सेशनमध्ये खूप दिवसानंतर एका ताईची डिमांड होती की मला 21 रॉडचा अबॅकस टूल पाहिजे आणि मिळतील का? आणि त्यासाठी मी त्या ताईंना हा मेसेज द्यायचा होता की ताई, अजिबात गरज नाही. ह्या टूलमध्ये खऱ्या अर्थाने मी तुम्हाला काउंटिंग करताना सरळ मी एवढं कव्हर करायला लावतो आणि सांगतो युनिट रॉड, टेन्स रॉड, हंड्रेड्स रॉड आणि थाउजंड्स रॉड. एवढं जरी तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेट केलं तरी कव्हर होतं. हा पण एक उद्देश होता. आणि पुन्हा परत त्या निमित्ताने आता एक डिव्हिजनकडे आपण जातोय. परत विनंती, प्लीज माईकला कोणी हात नका लावू. तर आपण डिव्हिजनकडे जातोय, तर डिव्हिजनच्या वेळेस काही रूल चेंज करतोय आपण अबॅकस टूलवर. आणि म्हणून त्या निमित्ताने की जर 13 रॉडचा अबॅकस टूल असेल तर आपण कशा पद्धतीने काउंटिंग करू शकतो, त्याची कॅपॅसिटी काय आहे हे समजून घेण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न होता. आणि हे प्रेझेंटेशन किंवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी कायमचा अवेलेबल असेल. पण त्या निमित्ताने आपण सर्वांनी जर हा व्यवस्थित ऐकलं असेल तर विद्यार्थ्यांना पण ते समजून सांगा तुम्ही पण आपापल्या परीने, की जर 13 रॉड अबॅकस टूल असेल तर आपण ट्रिलियन्स पर्यंत, आपण 10 खर पर्यंत, आणि त्यानंतर पण जर मी नेहमी सांगत असतो की जर आपण 2,000, 3,000, 4,000 जेव्हा फीस घेतो तेव्हा 10 पटीने आपली देण्याची जबाबदारी असते. जसं आपण ब्रेन ट्रेनचा एक उद्देश आहे की आपण कोणी 500 रुपये एका काळीत आपण नुसते बाबा बुक घ्या आणि शिका आणि कोणाला तरी शिकवा, अशा पण आपल्याकडे 5-50 ताई आहेत. अशा 5-50 ताई आहेत की बाबा नुसतं बुक तर घ्या आणि सभासद तर बना, अशा पण ताई आहेत. आता आपल्याला नावं नाही घ्यायचं पण एक उद्देश सांगतो. काही ताईंना वाटलं डोंबल्याचं एक मुलाला शिकवलं नाही, पण मला हे बी पाहिजे ते बी पाहिजे सारच पाहिजे असतं. ते पण अशा 5-50 आहेत. 5-50 100 तर अशा आहेत त्यांना काही घेणं देणं नाही काय चाललंय, अशा खूप सारी व्हरायटी आहे आपल्या परिवारातली. पण बघ, ते परिवारातल्या सर्व बोटं काही सारखे नसतात. काहींना वाटतंय पार आम्ही साधू साध्वी होईपर्यंत आम्ही शिकत राहू, पण एक डोंबल्याचा एक विद्यार्थ्याचा पण डोक्षात आम्ही त्याला चंदन उघडणार नाही, असा पण काहींचं मनोवृत्ती आहे. चालायचं त्यांना, शिकत राहा बाबांनो. पण खऱ्या अर्थाने शिकणं आणि शिकवणं हे व्रत असलं पाहिजे. आपल्याला देवाने हे एक व्रत दिलंय की बाबा शिका आणि शिकवा. एक एक चांगली बुद्धी दिली की आपल्याला शिक्षकांचा व्रत दिलेलं आहे. जे काय चाललंय सध्या जनसामान्यात, राजकारणात, आर्थिक किंवा देशामध्ये, ते सर्व बाजूला ठेवायचं. कारण त्याच्याकडे बघितलं किंवा आपण विवंचनेत जाऊ. आपले टास्क चुकतील, आपले कॅल्क्युलेशन चुकतील, आपले ध्येय जे आहेत त्याच्यापासून आपण भरकटण्याची शक्यता आहे. मी रेकॉर्डिंग ऑन केलंय का? कोणी सांगेल का? रेकॉर्डिंग ऑन केलंय का? ओके. सांगण्याचा उद्देश असा आहे, हो सर. ज्याला पेपर फोडायचं त्याला पेपर फोडू द्यायचं, ज्याला पैसे खायचे त्याला पैसे खाऊ द्यायचे, ज्याला मनसोक्त जे जे करायचं ते जे जे वांजिलं ते ते लाहो. ज्ञानेश्वर महाराज बिचारे सांगून गेलेले आहेत. आपलं काम आहे, आपण कष्टकरी आहोत, आपण संघर्षाचे पायीक आहोत, आपण मेहनत करणारा पंथातले आहोत. आपण जे काय मिळणार आहे ते आपल्याला आपल्याला आपण कुठलाही स्पून घेऊन आलेलो नाहीयेत. गोल्ड स्पून काय म्हणतात त्याला, की गोल्डन स्पून घेऊन नाही आलोयत. आपल्याला आपलाच निर्माण करावा लागेल. आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल की मिलेनियल फॅमिलीमध्ये माझ्या स्वतःच्या कष्टातून, माझ्या मेहनतीतून. संगीताताई बरोबर आहे ना? बघा, ज्यांना ज्यांना ॲप्लिकेबल होत असेल एक टार्गेट ठेवा की मिलेनियर फॅमिलीमध्ये मला कसं जाता येईल. मला पण सहज हे समोर दिसतंय म्हणून मी बोलतोय. सो एक टास्क आहे. त्या टास्कवर जरूर काम करायचं शिकवा. मग एवढ्या मिलेनियर मला जर वर्षातून मला जर एक मिलेनियर मला बनायचं असेल, 1 मिलिनियर काय 10 मिलिनियर पण बनू शकतात. जर बनायचं असेल तर मी किती फी ठेवली पाहिजे आणि किती विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. दिस इज मल्टिप्लिकेशन, दिस इज डिव्हिजन. दोघांचा क्लास आहे तो. तुम्ही करू शकता. आता पुढे जाऊया. आता प्लीज इकडे लक्ष द्या. खऱ्या अर्थाने आपण डिव्हिजनकडे जाऊ. सर्वजण इकडे लक्ष द्या. हे सर्व तुमच्या समोर आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. हा एक स्क्रीनशॉट पण टाकून देईल. पहिले समजून घ्या. पहिले डोक्यात टाकून घ्या. मी नेहमी सांगत असतो लिहिण्यापेक्षा पहिले डोक्यात टाकून घ्या. इकडे लक्ष द्या. आता जेव्हा आपण डिव्हिजन सिस्टम आपण करतोय तर आपण थोडंसं अबॅकस थोडंसं स्ट्रक्चर चेंज करतोय.
जे काही तुमच्यासमोर स्ट्रक्चर आहे ते सर्व मी डिव्हाइड करून दिलेले आहे. फक्त मला मला पेन्सिल घेऊ द्या. पुन्हा परत मला समजून सांगता येईल. सर्वजण पहिले समजून घ्या. स्क्रीनशॉट देऊन टाकेल झोपण्याच्या आधी. त्याच्यामुळे लिहिण्यात वेळ वाया नका घालू. प्लीज इकडे लक्ष द्या. नंतर रगडत बसा नोटबुकवर. इकडे लक्ष द्या. सांगण्याचा अर्थ असा आहे की जर मला डिव्हिजन शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये काही नंबर्स पोझिशन असतात आणि त्या नंबर पोझिशनचं माझे प्रोनाऊन्सिएशन जरा बिकॉज आय एम 10 फेल इन इंग्लिश स्टुडंट. साऱ्या जगाशी जे आहे ते तुम्ही माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत. मी जिल्हा परिषदला शेणाने सारवलेल्या शाळेत शनिवारी शेण गोळा करायचं, तिला सारवायचं आणि तिच्या शिकत शिकत आलेलो आहे. या मुवमेंटमधून आलेलो आहे. म्हणून कदाचित माझे प्रोनाऊन्सिएशन थोडे 19-20 असू शकतात. जे आहे ते सांगतो. पण मला जे जमतं मी ते तुमच्यापर्यंत सादर करतोय. म्हणून जे काय आपण डिव्हिजन शिकतोय त्या डिव्हिजन मधले जे काही पार्ट्स आहेत त्या पार्टचे नावं आपल्याला थोडक्यात जे काय आम्ही मराठीत शिकलो म्हणजे आम्ही भाजक शिकलो, त्याच्यानंतर आम्ही भागफल शिकलो, भाज्य संख्या शिकलो, त्याच्यानंतर उरलेली बाकी शिकलो. याला जे काय आता तुम्ही इंग्लिशमध्ये डिवायझर, कोशंट, डिव्हिडंड आणि रिमाइंडर या सर्व ज्या काही चार व्हॅल्यूज आहेत, चार संख्यांच्या पोझिशन आहेत, या संख्यांच्या पोझिशन या अबॅकस टूलमध्ये आपल्याला आणायचा आपल्याला प्रयत्न केला आणि थोडंसं आपण स्ट्रक्चर चेंज केलं फक्त डिव्हिजनसाठी. लक्ष द्या. हे जे काही डिवायडेशन आहे सर्वांसाठी माहिती म्हणून सांगतो, दिस इज अ नॉट फिक्स. संगीताताई, हे कुठलंही फिक्स नाहीये, हे कुठलंही इंटरनॅशनल नामांकन नाहीये की असंच डिवाइड झालं पाहिजे, असाच या टूलचा पॅरामीटर सेट झाला पाहिजे. नथिंग मॅटर. असं काहीच नाहीये. बट शिकायचंय, आपल्याला शिकवायचंय, तर मात्र कुठलंही कन्फ्युजन नाही पाहिजे आणि म्हणून याचं डिवायडेशन आम्ही तुमच्या समोर करतोय. एकदा तुम्ही एक्सपर्ट झाले मग तुम्हाला काही गरज नाही या गोष्टीची, आपोआप सर्व काही होईल. पण एक सिस्टमॅटिक शिकण्याचा हा एक भाग म्हणून याचं डिवायडेशन केलेलं आहे. इकडे लक्ष द्या. आता आपल्याला 361 दिसतोय, ही संख्या आहे. ही 361 इथं तुम्हाला दिसते. प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वांना दिसतंय 361 दिसते. म्हणजे ही या संख्येला आपल्याला कुठल्या तरी संख्येने भागायचंय आणि जी भागायची आहे म्हणजे जो डिवायझर आहे, जी आपला भाजक आहे, तो आपला 5 आहे. हा बघा, हा 5 आहे, इथं 5 आहे, हा 5 आहे. म्हणजे तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल की आपली जी सेंटरचा रॉड आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, सेंटरचा रॉड आहे, त्या सेंटरच्या रॉडला आपण डिवायझर घेतला. आता हा घेतलाच पाहिजे का? परत एकदा सांगतो, काही गरज नाही. परत एकदा सांगतो, पण आता एक प्रश्न येईल पुढे, त्याच्यापेक्षा आपण आत्तापासून तयारी करून ठेवतोय. मग हे कुठं घ्यायचं, ते कुठं घ्यायचं. घ्यायचं तर असं घेऊ शकतात, घ्यायचं नसेल तर काही गरज पण नाहीये. विद्यार्थी समोर क्वेश्चन असताना काही घेणार आहे का? तो मेंटल अरिथमेटिक करताना याला त्याची गरज आहे का? काहीच गरज नाही. तो डायरेक्ट आन्सरवर काम करणार आहे. तुम्ही पण आन्सरवरच काम करणार आहेत. बट माहिती पाहिजे, कारण तुम्हाला त्या लेव्हलचं नॉलेज पाहिजे म्हणून हे सर्व आपण अप्लाय करून घेतोय. पुन्हा परत इकडे लक्ष द्या की हा जो सेंटरचा रॉड आहे याच्यावर आपण डिव्हायझर सेट केला. त्याच्यानंतरचा एक डाव्या बाजूला मूव्ह झाल्यानंतर, प्लीज इकडे लक्ष द्या, डाव्या बाजूला मूव्ह झाल्यानंतर जो एक आपल्याला बेंच मार्किंग आहे, हा व्हाईट डॉट वाला जो रॉड आहे, तिथून पुन्हा परत आपण इथून आपण याला काय केलं, आपण भाज्य संख्या की जी जी संख्ये ज्या संख्येला आपल्याला भागायचंय ती संख्या आपल्या डोळ्यासमोर असावी. आता इथं घेतलीच पाहिजे असं पण काही नाही. जर तुमच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन तयार असेल एका पेजवर किंवा पेजवर तर काही गरज नाहीये, पण एक समोर असावी, तुम्हाला सिस्टमॅटिक समजावं म्हणून आपण हे डिवायडेशन केलेलं आहे. आता इथपर्यंत हा पार्ट हा नॉट अ कंपल्सरी. परत एकदा सांगतो, कुठलाही कंपल्सरी नाहीये, पण समजावं म्हणून केलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत श्वेताताई? काही डाऊट नाही राहणार याच्याबद्दल? सर्व तुम्हाला मी पीपीटी देणार आहे, काही काळजी नका करू. तुम्ही बेस्ट टीचर बनण्यासाठी इकडे लक्ष द्या. आता इथून पार्ट पुढं मी थोडंसं रब करून घेतो, रब करतो. आता इथून प्लीज इकडे लक्ष द्या. इथून हा जो पार्ट आहे मी थोडंसं इंग बदलून घेतो. इथून हा जो पार्ट आहे हा पार्ट आन्सरचा पार्ट आहे. आन्सरचा पार्ट आहे म्हणजे हा
कोशंट, भागफल, भागाकार, जे काही उत्तर येणार आहे आपलं, जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराचा पार्ट आहे. पण या पार्टमध्ये पण आपण दोन पार्ट केलेत. बिकॉज जस्ट माइंडसेट करतो तुमचं, की बऱ्याच वेळा आपला आन्सर डेसिमल मध्ये, भागाकारामध्ये जातं. आणि मग तुम्हाला डाऊट येतो की मी नेमकं डेसिमल पॉईंट कुठं द्यावा. म्हणून असं काही नाही. इकडे लक्ष द्या. जर तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर काढायचं असेल, तर तुम्ही या रॉडला, म्हणजे हा जो 1000चा रॉड आहे आपला, म्हणजे आपल्या राईट साइडनं युनिट रॉड नंतरचा पहिला बेंचमार्किंग रॉड आहे, त्या रॉडला तुम्ही युनिट रॉड कन्सिडर करू शकतात आन्सरसाठी, जर तुम्हाला डेसिमल मध्ये करायचं असेल तर. आणि डेसिमल मध्ये नको असेल तर तुम्ही याला ऑलवेज युनिट रॉड म्हणून कन्सिडर करा. इथून इथून स्टार्ट करा. लक्षात आलं? हे सर्व जर तर आहे. क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना? पण तुम्हाला कुठलाही डाऊट, कुठल्याही लेवलचा कुठलाही एक्सक्युजेस तुमच्याकडे असायला नको, पुन्हा परत तुमचा प्रश्न यायला नको, म्हणून हे सर्व तुमच्या समोर प्रस्तुत करतोय. कारण आपण आता त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या अबॅकस टूलवर जेव्हा आपण आता 2-3 मिनिटानंतर कॅल्क्युलेशनकडे जाऊ, तेव्हा तुम्हाला अशी स्ट्रक्चर तयार करता आला पाहिजे. पुन्हा परत इकडे लक्ष द्या, की इथं ज्या संख्येला भाग द्यायचा, डिवायडेड किंवा ज्याला भाज्य संख्या म्हणतो, ती भाज्य संख्या पुन्हा परत इथं आपण घेतली, इथं या रॉडवर घेतली. जो आपला डिवायझर आहे तो सेंटरच्या रॉडवर घेतला, आणि सेंटरच्या रॉडच्या बाजूने आपलं काय आन्सरचं डिव्हिजन आहे. आणि त्या आन्सरला पण आपल्याला डेसिमल मध्ये घेता यावं, म्हणून आपण 1000च्या रॉडपासून युनिट रॉडचा आन्सर प्लेस करणार आहोत. अग्री विथ मी एव्हरीवन? नो कोणाला काही कन्फ्युजन? तुमचा अबॅकस टूल सेम आहे की नाही बघून घ्या एकदा. बघून घ्या, बघून घ्या. माझं तर तसंच आहे बाबा. बघून घ्या, बघून घ्या. डॉट बीट सेम आहेत की नाही, युनिट रॉडवर, 1000च्या रॉडवर, त्याच्यानंतर 10 लाखच्या रॉडवर, सॉरी लॅक्स, 10 लाखच्या रॉडवर, त्यानंतर 10 लाख, त्याच्यानंतर करोड, 10 करोड, आणि नंतर अरब. ओके, एवढा आपण असं सेम याच्यापर्यंत आलो. ठीक आहे, क्लिअर? जाऊया पुढे. श्वेताताई तुम्ही मला दिसतायत, तुम्ही थंब केला तर मी पुढे जाईल. श्वेताताई, जाऊया पुढे. क्लिअर इथपर्यंत? वंडरफुल. चलो, आता थोडंसं पुढे जाऊया आपण. आता इथं थोडंसं पुन्हा परत मी एक थोडंसं पीपीटी ऍड केली. प्लीज इकडे लक्षात आहे. थोडासा ऍड केलं की हे समोर जे कॅल्क्युलेशन आहे 361 भागिले, म्हणजे भागिले 5, याचं जे काय आन्सर आलेलं आहे, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आन्सर प्लीज इकडे लक्ष द्या. आन्सर काय आलेलं आहे? आन्सर आलेलं आहे 72. म्हणजे ते 72 मला इथं दिसतंय असं. म्हणजे पुन्हा परत पेन्सिल घेतो, थांबा जरा, मला कलर घेऊ द्या. ओके, हे बघा, हा 72 मला आन्सर इथं दिसतंय असं. 72 मला असा आन्सर दिसतंय. आणि एक रिमाइंडर आहे, आणि तो इथं रिमाइंडर मला इथं दिसतोय. दिसतोय म्हणजे अशी पोझिशन राहू शकते, असं राहू शकतं. पण जर आपल्याला पुढे आता याच्यामध्ये डेसिमल मध्ये जायचं असेल, भागिले 5 आहे, भागिले 5 आहे, म्हणजे काय उत्तर येऊ शकतं श्वेताताई? काय उत्तर येऊ शकतं? एक थोडंसं आपण बेसिक अंडरस्टँड म्हणून विचारू. काय येऊ शकतं उत्तर? 72 पॉइंट. काय येऊ शकतं श्वेताताई? 0. 72 पॉइंट काय? जर पुढे एक उरलेला आहे, एक उरलेला आहे, तर काय येणार उत्तर? 72.1. हा, 72. रंजनाताई काय? सांगा परत. 72.2. हा, सिम्पल. ओके, वंडरफुल. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे 72.2 जर डेसिमल मध्ये गेलो तर हे उत्तर येऊ शकतं. एक जस्ट आपल्याला तेवढी मॅच्युरिटी आहे, आपल्याला मॅच्युरिटी आहे, आणि तेवढी मॅच्युरिटी ॲज अ टीचर किंवा व्हिज्युअलाइज आपल्याला व्हायला पाहिजे. मुलं तर फास्ट करतातच, पण त्याच्यात एक मॅच्युरिटीचा पार्ट म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. म्हणजे तुम्हाला 100% लक्षात येईल की या रॉडवर 2 येणार, या रॉडवर 2 येणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पुन्हा परत, डिवायझर कुठं प्लेस करायचा, त्याच्यानंतर डिव्हिडंड कुठं प्लेस करायचा, त्याच्यानंतर कोशन कुठं प्लेस करायचा, रिमाइंडर कुठं उरेल, हे सर्व तुमच्या
या सर्व या 2-3 पानांच्या प्रेझेंटेशन मधून तुम्हाला क्लिअर झालं डिव्हिजनचं. सो वंडरफुल. आपण पुढे जाऊया. चलो. आता खऱ्या अर्थाने प्लीज इकडे लक्ष द्या. एक 361च आपण घेतलं. 361च घेतलं. मग 361, मला एक सांगा, हे पूर्ण मी जी स्लाइड आहे ती पूर्ण व्यवस्थित दिसते का मला? पूर्ण मला कोणीतरी सांगेल, पूर्ण दिसते तुम्हाला? पूर्ण की कुठं हो कट हो. वगैरे, पूर्ण कट वगैरे होते, मला ते सांगा. तर मला परत बाहेर निघावं लागेल. दिसते पूर्ण? सर्वजण परत एकदा विचारतो, हो सर. दिसते पूर्ण? ओके, वंडरफुल. हो जर सर. तुम्ही मोबाईल आडवा ठेवला असेल तर दिसत असेल. ठीक आहे. ओके, चलो प्लीज इकडे लक्ष द्या. आता एक पुन्हा परत पुढचा प्रश्न विचारला मी तुम्हाला. आता मी काहीतरी अजून एक टूल आणलं स्क्रीनवर. ते टूल पण दिसतंय का? अबॅकस टूल पण आलं माझ्या स्क्रीनवर. ते दिसतंय का? हे हे नाही हे सर. हे आता जे दिसतंय ते हो. नाही. हे लाइनिंगचं नाही. मी दिसतंय आता सर. एक, आता नवीन एक मी इन्व्हाइट केलं अबॅकस टूल, सॉफ्ट टूल. ते दिसतंय? नाही दिसत का? नाही सर. नाही नाही. दिसत का? बरं, थांबा, मग आपण बाहेर जाऊया. बाहेर जाऊया आणि पुन्हा येऊया, कारण ते दिसलं पाहिजे तुम्हाला. एक मी हम्म, हम्म, हम्म. कसं होईल आता? पण आता सांगा बरं, हे टूल दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे टूल मी जे हलवतो हे दिसतंय का तुम्हाला? हा, दिसतंय. हो सर. दिसतंय? दिसतंय. आता दिसतंय. आता दिसतंय, वंडरफुल. इकडे लक्ष द्या सर्वजण. इकडे लक्ष द्या. एकच मिनिट हं. मला स्क्रीन व्यवस्थित सेट करून घेऊ द्या. मी परत एकदा विचारतो तुम्हाला प्रश्न. अं, एक दोन कॅल्क्युलेशन आज जसं आपण सुरुवात केली, कदाचित थोडा उशीर झाला, पण या वीकमध्ये आपला सर्व सिलेबस संपेल व्यवस्थित. काय काळजी नका करू. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता आता प्लीज इकडे लक्ष द्या. हा 361. आता शालिनी ताई, मी हे जे ऑपरेट केलं ते तुम्हाला दिसतंय का? परत प्रश्न विचारतो मी तुम्हाला. 361 मी दिसतंय सर. हो दिसतंय, सर. दिसतंय. वंडरफुल. 360. वंडरफुल, इकडे लक्ष द्या. म्हणजे आपण 361 भागिले 5 आपण असं प्लेस केलं. आता आन्सर आपल्याला इथं प्लेस करायचं. इकडे लक्ष द्या. या हा पॉइंट आपला युनिट रॉड आहे. याच्या इकडे डेसिमल पॉइंट असतील आणि इथं आपला आन्सर असेल. प्लीज इकडे लक्ष द्या. प्लीज कसा विचार कसा करायचा ते शिकवतो. इकडे लक्ष द्या. आता नॉर्मली आपण लेफ्ट टू राईट जातो. राईट टू लेफ्ट पण करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. दोघं पद्धतीने करू शकतो. इथे एक मी फ्लो मुद्दाम तुम्हाला समजावं, डिटेलिंग करता यावं. कधी पण शिक्षकाने एक चिकित्सक असावं. नोट डाऊन कराव्या. वह्याच्या वह्या, पुस्तकाच्या पुस्तकं एक गोणीभर त्याने रद्दी दरवर्षी काढावी घरातून. शिक्षकाचा असा छंद असावा, असं मला वाटतं. तेवढा त्याचा हात चालता असावा. कायम चालता बोलता त्याच्या हाताखालून पेपर असावा. शिक्षकाचा असा गुणधर्म असतो. तेच तुम्हाला सांगतोय. तर आपण पण असं डिटेलिंग, प्रत्येक गोष्टीला डिटेलिंग केलं पाहिजे, असं मी मुद्दाम तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. तर हे डिटेलिंग करताना जे आपण डिटेलिंग केलंय तेच आपण इथं बघणार आहेत. प्लीज इकडे लक्ष द्या आता सर्वजण. हा जो 5 आहे, मला ही पेन्सिल काढून द्या, नाही तर ऑपरेट नाही होणार. थांबा एक मिनिट. माझ्या पण वेगवेगळ्या अडचणी असतात इथं ऑनलाईन यायचं म्हणजे. प्लीज इकडे लक्ष द्या. हा जो 5 आहे, हा दिसतोय ना तुम्हाला सर्वांना? हा दिसतोय ना? ओके. ओके, व्हेरी गुड. इकडे लक्ष द्या डिवाइस. हा 5 ने हा जो 3 आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. मी याला फक्त 3 कन्सिडर करतोय. आता तो 300 वगैरे नाही. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. मी त्याला 3 कन्सिडर करतोय त्या राडावर. या 3 ला, म्हणजे 5 पेक्षा हा 3 लहान अंक आहे. बोला मनातल्या मनात. 5 पेक्षा हा 3 काय लहान अंक आहे. म्हणून मला हा काय करावा लागेल, प्लीज इकडे लक्ष द्या. मी हे 2 रॉड कन्सिडर केले. हे 2 रॉड कन्सिडर केले. आणि तेव्हा मला हा काय दिसतोय, 35 दिसतोय. प्लीज इकडे लक्ष द्या. सिंपल शिकण्यासाठी काय दिसतोय मला, 35 दिसतोय. आणि मग मी 5ला विचारलं की या तुझ्या, म्हणजे 5चा जो टेबल आहे, 5चा टेबल, त्याच्यामध्ये हा अंक येतो का? येस, येतो अंक. कुठल्या प्लेसला येतो? तर 7 प्लेसला येतो. 7 प्लेसला येतो. प्लीज इकडे लक्ष द्या. 7 प्लेसला येतो 35. पण जेव्हा मी, प्लीज इकडे लक्ष द्या, जेव्हा मी हा कन्सिडर करतोय, हा हा 35,
या 35 मध्ये म्हणजे 361 मध्ये हा जो 5 मी मायनस करणार आहे या 35 मधला हा कुठला प्लेस आहे? हा 100 प्लेस. प्लीज इकडे लक्ष द्या. हा 100 प्लेस आणि हा 10 प्लेस. मी शेवटचा अंक कुठला मायनस करणार आहे? 10 प्लेस मधला. म्हणून मला जे माझं 7 5 जा हे जे माझं आता क्वेश्चन येणार आहे माझा हा हा जो उत्तर येणार आहे माझं, हे आन्सर कुठं प्लेस होईल? ते माझ्या टेन्स रॉडच्या प्लेसवर होईल. कारण मी शेवटचा अंक कुठला मायनस करतोय? टेन्स रॉडचा करतोय. म्हणून पुन्हा परत मी क्लिअर करतो आणि मला आन्सर प्लेस करायला जाऊ द्या. कुठल्या रॉडवर प्लेस होईल? कुठल्या रॉडवर प्लेस होईल? टेनच्या रॉडवर प्लेस होईल. इथं सर्व डिटेल केलंय. 10 quotient on tens. Last digit 5 is सबस्ट्रॅक्ट फ्रॉम टेन्स रॉड. म्हणजे ह्या टेन्स रॉडवरून मायनस झाले. हे बघा, हा 35 मायनस झाला. क्लिअर झालं का श्वेताताई? काही काळजी नका करू. 2 3 4 कॅल्क्युलेशन झाल्यावर क्लिअर होईल. आता तुमच्याकडे काय उरलंय? आता तुमच्याकडे उरलंय 11 उरलाय. आता पुन्हा परत तुम्ही 5 कडे गेले आणि 5 ला विचारलं की या 1 ला मी भाग देऊ शकतो का? हा 1 आहे. 10 नका कन्सिडर करू, 1 आहे. त्याची व्हॅल्यू 1 आहे. पण त्या 1 5 पेक्षा लहान आहे. म्हणून पुन्हा परत तुम्ही शेजारच्या रॉडची मदत घेतली. म्हणजे तेव्हा तो 11 झाला. तेव्हा तो काय झाला? 11 झाला. आणि मग तुम्हाला लक्षात आलं की जेव्हा मी 11 झाला तेव्हा मी या 5च्या टेबलमध्ये मला 2 प्लेसला मला 10 हा डिजिट मिळतो. आणि मग मी काय करू शकतो? 10 मायनस करू शकतो. पण त्यावेळेस क्वेश्चन काय आला आपला? 2 आला. काय आला? 2 आला. आणि हा 2 मी कुठं प्लेस करेल? आता हे थोडीशी गंमतशीर आहे. मी थोडंसं अजून पुन्हा परत पेन पेन्सिल घेतो. थांबा. थांबा 2 मिनिटं. तुम्हाला कुठलाही डाऊट नको म्हणून. हे बघा, 5 2 जा हा 2 क्वेश्चन मिळाला. कारण मी 10 मायनस करतोय. ओन्ली 1 मायनस नाही करत आहे मी. परत एकदा माहीत सांगतो. काय मायनस करतोय मी? 10 मायनस करतोय. 10 कन्सिडर करतोय. आणि लास्ट डिजिट काय मायनस करतोय मी? 0. तो आता 0ला मुवमेंट होत नाही. म्हणून आपण इथे लिहिलंय लास्ट डिजिट 0 इज सबस्ट्रॅक्शन फ्रॉम युनिट रॉड. लिहिलंय. कारण तुम्ही जेव्हा 2 क्वेश्चन घेतले तेव्हा लास्ट डिजिट 0 इज सबस्ट्रॅक्ट फ्रॉम युनिट रॉड. आणि म्हणून जे आता तुमचं 2 आन्सर आलेलं आहे, हा क्वेश्चन आलेला आहे, हा कुठं प्लेस होणार श्वेताताई? युनिट रॉडवर प्लेस होणार. आणि म्हणून मला पुन्हा परत हे बाहेर यावं लागेल आणि पुन्हा परत 2 इज हिअर. आता मग पुन्हा परत डेसिमलसाठी पुन्हा परत जाऊ. आता पुन्हा परत याला डेसिमल पॉईंट हा 1 उरला आहे. पण याच्यावर जेव्हा डेसिमल ठेवतो त्याला आपण काय कन्सिडर करतो? 10 कन्सिडर करतो. 10 कन्सिडर करतो. आणि पुन्हा परत 5च्या टेबलमध्ये 2 क्वेश्चन म्हणजे 2 प्लेसला 10 असतो. आणि दिस इज अ 2. आणि म्हणून व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 70.72.2 इज द फायनल आन्सर. समजलं का बाबा? देवा, मला शिकवता आलं का पहिले ते चेक करून घेतो. श्वेता ताई. हा, थोडा अभ्यास करावा लागेल, व्हिडिओ बघावा लागेल. ओके. चला, थोडासा फास्ट. संगीता ताई समजलं का? आता मी बाहेर आलो होतो म्हणून तुमचे चेहरे बघण्यासाठी. ओके ना? कारण तुम्ही जर हॅपी चेहरे दिसले तर मला मला पण वाटतं की बाबा मला शिकवता येतंय. आणि जर उद्या पुन्हा परत फिरकी पडली तर मला वाटतं बाबा मला शिकवताच येत नाही, मला अजून अपडेट व्हावं लागेल. मला स्वतःला प्रश्न पडतो. ओके संगीताताई, खरंच प्रामाणिकपणे सांगा. नसेल समजलं तर आपण अजून पुढचं कॅल्क्युलेशन बघू. पण येस किंवा नो काहीतरी सांगा. संगीताताई समजलं? काही प्रॉब्लेम नाही, समजलंच पाहिजे. मला तर कधीच समजलं हो सर नव्हतं. समजलं. मला मला 10 वर्ष लागले हे डिव्हिजन समजायला. मला 10 वर्षानंतर शिकलो मी. कारण त्या काळी ना, पैसे द्या मग 1 लेवलचं ट्रेनिंग द्या, पैसे द्या 1 लेवलचं ट्रेनिंग द्या, असं चालायचं. फ्रँचायझीज घेऊन जेव्हा मी 2 2 3 3 कंपन्यांशी जॉईन झालो, कारण आपल्याला आपला उद्देश वेगळा होता. आपल्याला आपल्या पद्धतीने काम करायचं होतं. म्हणून वेगवेगळे उद्योग खूप करावे लागले. कारण आपल्याला
स्वायत्त एक एनजीओ म्हणून आपल्याला काम करायचं होतं. त्यावेळेस प्रायव्हेट लिमिटेड, थर्ड आय ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेड, नेटवर कधी पण गेले तरी तुम्हाला दिसेल थर्ड आय ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपला पहिला लोगो थर्ड आय ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेडचा आहे, अबॅकसचा. आपला स्वतःच स्वायत्त संस्था आपण प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर केली होती. पण आपल्याला स्वयंसेवी काम करायचं होतं म्हणून आपण प्रायव्हेट लिमिटेड चालवायची का तिला नुसताच खर्च करायचा म्हणून ती शेवटी बंद करून टाकली. ते प्रश्न सांगतो. पण तुम्ही नेटवर गेले तर थर्ड आय ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेड टाकलं की तुम्हाला ब्रेन ट्रेनचं स्वायत्त दिसेल, ते म्हणजे ब्रेन ट्रेनची पहिली ऑर्गनायझेशन दिसेल की आपण थर्ड आय ट्युटोरियल म्हणून जेव्हा आपल्याला अबॅकसमध्ये काम करायचं सुरुवात करायचं होतं तर त्या काळी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शिवाय आपल्याला लायसनिंग राज म्हणतात ना त्याला, की आपल्याला स्वतः आपल्याला लायसनच मिळत नव्हतं, आपल्याला सपोर्टच मिळत नव्हता, सिस्टमच मिळत नव्हती, आपल्याला अबॅकस टूल मिळत नव्हता, आपल्याला सिलेबस मिळत नव्हता. आणि मग त्या काळात तो सर्व प्रपंच करावा लागला. मग आपल्याला आयएसओ मिळावं लागलं. मग आपल्याला स्वतःचा सिलेबस तयार करावा लागला. आणि मग जेव्हा आपल्याला आयएसओ आणि आपला स्वतःचा सिलेबस तयार झाला, त्याला आपल्याला मान्यता मिळाली, मग मात्र आपली प्रॉपर्टी आपण आपल्या पद्धतीने कशी वापरू शकतो. आणि मग आपण पुन्हा परत पुढच्या टप्प्यात आलो की आपण व्हाय नॉट वी कॅन वर्क विथ एनजीओ, म्हणून आपण एनजीओच्या मुवमेंटमध्ये आलो. जर आपण समाजसेवा करायची तर व्हाय नॉट स्टार्ट विथ एनजीओ, म्हणून आपण एनजीओत आलो. एक जस्ट मी तुम्हाला जे प्रवास आहे तो सांगितला. सो ओके. सो पुन्हा परत पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी जाऊया. चला, हे क्लिअर झालं. आता पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी जाऊया. आता पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज इकडे लक्ष द्या. 259, तुम्ही पण घ्या लागला सर्वजण. तुमच्या अबॅकस टूलवर घ्या. 259 डिवायडेड बाय 4. पण मी जेव्हा इकडे बघा असं सांगेल ना, तेव्हा 100% इकडेच बघायचं. झालं का सांगा बाबा. कोणीतरी हात वरती एक दोन जण करा. चला, झालं इथपर्यंत झालं. चला प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. प्लीज इकडे लक्ष द्या आता. 100% मला तुमच्या नजरा इकडे दिसल्या पाहिजे. अश्विनीताई, तुम्ही कॅल्क्युलेशन करायच्या भानगडीत नका पडू. आणि जर खूप जास्त हुशार असेल तर मग मी शिकवणं थांबून घेतो. परत सर्वांना सांगतो, मला जेवढ्यांचे नजरा दिसत आहेत त्या सर्वांच्या नजरा मला स्क्रीनवर दिसल्या पाहिजे. प्लीज अंडरस्टँड. ओके, इकडे लक्ष द्या. सो 259, कारण बिकॉज मी गुड स्टुडंट, आय वॉन्ट अ गुड स्टुडंट. हु इज द गुड, म्हणजे मला गुड विद्यार्थी, गुड म्हणजे चांगले विद्यार्थी आणि चांगल्या शिक्षकाचं लक्षण असतं, दे आर ऑलवेज इन आय कॉन्टॅक्ट. मला तुमचा आय कॉन्टॅक्ट नसेल ना श्वेताताई, तर तुम्ही क्लासमध्ये नाही येत, मी असं कन्सिडर धरतो. तुम्ही भलत्याच कुठल्या तरी नगरीत फिरतायत. हा, इतकं मनाची तीव्रता इतकी फास्ट असते. सो प्लीज इकडे लक्ष द्या. 259 डिवायडेड बाय 4. पुन्हा परत सिंपल. हा जो 4 आहे, हा 4 पेक्षा हा 2 लहान आहे, याला 2च कन्सिडर करतोय आपण. पण हे दोन्ही रॉड जेव्हा मी एकत्र केले तेव्हा मला 25 दिसतोय. किती दिसतोय? 25 दिसतोय. 25. मग 4च्या टेबलमध्ये या 25 पेक्षा एखादा लहान डिजिट आहे का? येस, आहे. 4च्या टेबलमध्ये. 4, 5. हा, कोण बोलणार आहे माझ्याशी? संगीताताई तुम्ही बोलतायत का? एकच जण पाहिजे मला, खूप सारे आवाज नकोय. हो सर. तर 4च्या टेबलमध्ये या 25 पेक्षा कुठला डिजिट लहान आहे की तो येतो त्या 4च्या टेबलमध्ये? 4, 5 जा 20 येतो सर. 4 5 जा. 4 6 नाही सर, 20. 4 6. नाही, थांबा ना, थांबा. मला 24. कोणीच हुशार नाही आणि कोणी नाही, सर्व सारखेच आहेत आपण, असं लक्ष द्या. आता त्यांना त्यांच्याशी हा बोलतो ना, हा सॉरी. त्यांच्याशीच बोलू द्या येस मला. सर. ओके प्लीज. असू द्या ना, चुकलं तर चुकलं. पुढच्या वेळेस तुम्ही बोला, कोण जो 4, कोणी 6 जा बोलणार. 20. ओके ना, प्लीज थोडंसं कन्सिडर एव्हरीवन. या 25 पेक्षा 4च्या टेबलमध्ये एखादा अंक, लहान अंक आहे का? कुठला लहान अंक आहे? बोला जरा, 4, नुसती 6 मान जा नका डोलू. 25. जोरात 24. बोला. साहेबांची झोप उडाली पाहिजे एवढ्या जोरात बोला. हा. 4, 6 जा 24 येतो सर. हा, 24 येतो. मग हा. हा जो 6 आहे, हा 6 कुठल्या कुठल्या पोझिशनला प्लेस होईल? टेनच्या 6, 10th 10, पोझिशनला. 10th मी पोझिशनला फक्त सर. त्यांच्याशी 10th बोलणार आहे, पोझिशन. मला मध्ये कोणीच नाही पाहिजे आता. मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो ना, तुम्ही तुमच्याशी स्वतःशी बोला. ते चुकलं तर चुकलात, तुम्ही स्वतःशी बोला.
मग तुम्ही नंतर आनंद म्हणा, बघा मी लय हुशार, मी लय मी खूप हुशार, असं स्वतःला म्हणून टाकायचं. आणि नाही तुमचं चुकलं तर म्हणायचं, मी मी हुशार होत राहणार आहे, मी चुकले तर चुकले, मी हुशार होत राहणार आहे. पण मनाशी बोलायचं. प्लीज अंडरस्टँड. हा, 4 6 जा सांगा ताई. 24 केला आपण. म्हणजे 24 आपण मायनस हो. करणार आहेत. हे 24 आपण मायनस हम्म, करणार आहे त्याच्यातून. मग हा जो 6 आपला हम्म. क्वोशंट आलाय, आपलं उत्तर आलाय, हा 6 कुठल्या रॉडवर प्लेस होणार? कारण आपण शेवटचा 10th. अंक जो 4 आहे, हा आपण या रॉड मधून हम्म, मायनस करणार आहेत. म्हणजे कुठं होणार प्लेस हम्म. सांगा? 10th प्लेसला सर. 10 प्लेसला. व्हेरी गुड. 10th म्हणजे प्लेसला. हम्म, 10 प्लेसला. व्हेरी गुड. वंडरफुल. क्लिअर. हम्म, मग इथून 24 आपण मायनस करायचा. आता 4 मायनस करायचा आहे. तो 4 इज नॉट हिअर. हम्म. 4 मायनस 4 इज इक्वल टू +1 मायनस +1 -5. -5. आता किती उरले संगीताताई? किती उरले तिथं? 1 1 इथं 1 उरलेत. 1 मग आणि या मग 1, 9 या आपण या 9. 4 हा, पेक्षा हा 1 लहान आहे का मोठा आहे? लहान आहे. मग आपल्याला दोघं रॉड एकत्र घ्यावे लागतील. लहान आहे सर. ओके, मग दोघं रॉड घेतल्यावर किती संख्या हो. झाली? 19. 19. मग या 4च्या 19 टेबलमध्ये, झाले सर. हो 19. मग या 4च्या टेबलमध्ये 19 पेक्षा लहान संख्या एखादी आहे का? हो. 4 4 जा 16. व्हेरी गुड. आहे ना? मग 4 4 जा 16, तर ते आपण 16. हम्म. मग आता 4 कुठं करणार? हा, 4 कुठं प्लेस करणार ते सांगा. 1 प्लेसवर सर. व्हेरी गुड. हा 16 आपण मायनस केला. हम्म. आणि 4 आपण कुठं प्लेस करणार? 1 1 प्लेसला. प्लेसवर. 1 प्लेसवर. क्लिअर झालं तुम्हाला? 16 मायनस केला आणि हा 4 आपण 1 हम्म. प्लेसला केला. मग आता मला सांगा, आन्सर आन्सर काय आलं? जस्ट मी लिहितो. आन्सर काय आलं, रिमाइंडर काय आलं, ते पण आपण सर्व लिहूया. ओके, व्हॉट इज द क्वेश्चन? 24 आणि रिमाइंडर इज किती उरला सांगा? रिमाइंडर इज 3. 3 उरला. 3. 3 उरला. ओके. तर आन्सर क्वेश्चन क्वेश्चन 64 आहे सर. हा, 64 आहे सर क्वेश्चन. क्वेश्चन 64 आहे. 64 आहे का? काहीतरी माझं चुकलं, सॉरी. हा. सॉरी. हम्म. ओके, एक मिनिट. 64, 64, 64 आणि रिमाइंडर इज 3. व्हेरी गुड. रिमाइंडर इज 3. वंडरफुल. मग डेसिमल मध्ये साठी भाग द्यायला सुरुवात करू आपण. डेसिमल साठी भाग द्यायला सुरुवात करू. मग आता ही हा 3 नाहीये. लक्ष द्या, बेसिक अंडरस्टँडिंग. 3 नाहीये, हम्म. हा काय? हम्म. 30 आहे. 30. बोला 30. संगीताताई, हा काय? 30 आहे. मग या 30 आहे. 4च्या टेबलमध्ये 30 पेक्षा लहान डिजिट कुठला आहे? हा, 28 आहे सर. 4 7 चा 28. 28 आहे. मग आता 28 मायनस हा. करायचा आपल्याला. हो. 7 4 जा 28. मग आपण इथं 28. 7 प्लेस इथं करणार बघा, डेसिमल पॉइंट मध्ये. इथं हम्म. हा 7 हम्म. प्लेस केला. 7. आणि 7 4 जा 20. आणि 8 इथं, बट 8 इज 8. नॉट हिअर. आणि हम्म. -8 इज इक्वल टू प्लस 2 +2. -10. +2 -10. अंडरस्टँड? क्लिअर? येस सर. व्हेरी गुड. मग आता पुन्हा परत आपल्याला डेसिमल पॉइंट मध्ये जायचंय, की आता पुन्हा परत दिस इज नॉट अ 2. हा पुन्हा परत आपण हम्म. त्याच्यावर 0 ऍड करतो, म्हणजे दिस इज अ 20. 20. आणि पुन्हा परत 20. मग पुन्हा परत 4च्या टेबलमध्ये. 4 5 जा 20. व्हेरी गुड. आणि मग आपण 5 इथं घेतला. 5. हा. आणि दिस इज अ तिथून -20. आणि याची काही गरज, -20. आता याची गरज नाही. सो व्हॉट इज द आन्सर? 64.75. थांबा, मला पेन्सिल घेऊ द्या. सांगा, आन्सर सांगा. 64.75. 64 पॉइंट पॉइंट. 75. आन्सर बरोबर आहे का? कोणीतरी चेक करून घ्या. ओके. सो
हे सर्व डिटेलिंग बनवलंय. खूप सोपं आहे. आता याच्या पुढे काय चॅलेंज आहे की आपण 1 डिजिट बाय 1 डिजिट, 2 डिजिट बाय 2 डिजिट, म्हणजे 1 डिजिट डिवायडेड बाय 1 डिजिट, 2 डिजिट डिवायडेड बाय 1 डिजिट, 3 डिजिट डिवायडेड बाय 1 डिजिट. आपण आता सध्या 1 डिजिटचं बघितलं. आजचा टास्क होता आपला की पहिले तुम्हाला सर्व 1 डिजिटने करता आला पाहिजे. आता तुम्हाला प्लीज इकडे लक्ष द्या. जर तुम्ही असं म्हटलं नाही, आम्हाला जास्त डिजिट पाहिजेत, प्लीज इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणा जास्त डिजिट पाहिजेत, तर प्लीज हा क्वेश्चन घेऊ नका. क्वेश्चन घेऊ नका. सॉरी, क्वेश्चन नाही. इथला जो तुमचा डिवायझर आहे तो घेऊ नका. तो पेन आणि पेपरवरच ठेवा. हा फक्त जो तुम्हाला डिवाइडेंड जो घ्यायचा आहे तुम्हाला, तो फक्त घ्या. आणि डायरेक्ट आन्सर तुम्हाला, जर तुम्हाला डेसिमल मध्ये नसेल घ्यायचं तर हा युनिट रॉड घ्या. हे सर्व तुम्हाला फ्लेक्झिबल तुम्ही करू शकतात. बट जर तुम्हाला डेसिमल मध्ये पाहिजे असेल तर हा युनिट रॉड करा आणि प्लेस इथून करा. कसंही करता येतं, काही काळजी नका करू. फक्त आपला एक अप्रोच असला पाहिजे. आपलं ठरलं पाहिजे की कुठून मला नेमकं कुठं नंबर प्लेस करायचे, कसं शिफ्ट व्हायचं, कशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचं. मुलांना तर हे सर्व मेंटल अरिथमेटिक करतात मुलं, आणि आपल्याला पण थोडंफार जमलं पाहिजे. तर आपल्याला ॲडव्हान्स लेवलचं सर्टिफिकेशनला जाऊ तेव्हा ते सर्व जमलं पाहिजे. तेव्हा आपल्याला फिजिकल पेपर, ऑफलाईन, ऑनलाईन आणि सर्व काही गोष्टी चेक होतील. तर आपण त्या लेवलला जाणार आहेत. ओके ना. तुमची विद्यार्थी संख्या, या सर्व गोष्टी चेकआउट होऊन मग आपण त्या ॲडव्हान्स लेवलला जाणार आहेत. सो पुन्हा परत सर्वांना सांगतो की मला वाटतं तुम्ही 4 डिजिट, 5 डिजिट, जे काय वाटेल ते घ्या. एखादं तुम्हाला असं वाटलं की अं, अवघड जात आहे, नाही जमत आहे, तर ग्रुपमध्ये मेसेज टाका. उद्याच्या क्लासमध्ये आपण ती संख्या घेऊ. किंवा तुम्हाला वाटलं असेल, आता वेळ असेल 11 वाजून 2 मिनिटं झाले, पण तुम्हाला वाटलं श्वेताताईंना नाही, मी सांगेल ते झालं पाहिजे, तर मग तुम्ही सांगाल ती संख्या